मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी, मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी याची एक शपथ मी आता पुढच्या 1-2 दिवसामध्ये आणणार आहे. राज ठाकरे यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आज ट्रेनमध्येच वास्तव मांडलंय. तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे, रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाही आहे. कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र वगळता फक्त इंग्रजीच वृत्तपत्र दिसून आले आहेत. त्यामुळे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितीन सरदेसाई हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. मुंबई ते मडगाव या दिशेनं कूच करणाऱ्या तेजस एक्सप्रेसमधून त्यांनी प्रवास केला. यावेळी त्यांना रत्नागिरीला जायचं होतं, पण या प्रवासात त्यांना मराठी वृत्तपत्र वगळता फक्त इंग्रजीच वृत्तपत्र दिसून आली. त्यामुळे त्यांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेनमध्ये फक्त इंग्रजीच वृत्तपत्र का आहेत, मराठी कुठे आहेत, असा सवाल नितीन सरदेसाईंनी उपस्थित केला आहे. नमस्कार, मी नितीन सरदेसाई. मी आत्ता मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे, रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या संदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे. पण या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी याबाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि या पुढच्या सर्व प्रवासांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वे जी वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ते मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे. तेजस एक्सप्रेस या ट्रेनमधून कित्येक जण मुंबई ते मडगाव असा प्रवास करतात. यामध्ये परप्रांतीय लोकांपेक्षा कोकणातीलच बहुसंख्य लोक या ट्रेनने प्रवास करतात. मग ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र वगळता फक्त इंग्रजीच वृत्तपत्र का आहेत? बरं, रेल्वे प्रशासनानं इंग्रजी वृत्तपत्र ठेवली असली तरी कोकणातली किती लोक इंग्रजी वृत्तपत्र वाचतात, असाही सवाल आता उपस्थित होतोय. नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि सर्वच प्रवाशांना केलेल्या आग्रहानंतर आता मराठी वृत्तपत्र या ट्रेनमध्ये दिसणार का, हे पाहणंच तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.